गाव माझा न्यूज, गावाचा विकास देशाचा विकास। देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आलाय अकोल्यात। या ठिकाणी 3 वर्षाच्या मुलासह वडिलांचा काटेपूर्णा नदीपात्रात तोल जाऊन ते नदीत कोसळले। बघता बघता पाण्याच्या प्रवाहात ते वाहत जाऊ लागले। एवढ्यात दोनद येथील युवकांनी नदी पात्रात उड्या घेतल्या आणि त्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढले। काटेपूर्णा धरणाचे पाणी नदीत सोडल्यानं नदीला अथांग पूर आला होता। दोनद खुर्द येथील काटेपूर्णा नदीवरील पुलावर नदीचं पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती। तेवढ्यात कारंजा येथून पती पत्नी आपल्या 3 वर्षांच्या मुलासह अकोला येथे जात असताना ते पुराचं पाणी पाहण्यासाठी दोनद येथील पुलावर गाडी उभी करत थांबले। यातच त्यांचा पाय घसरला आणि दोघेही बापलेक नदीच्या पात्रात पडले। हे नागरिकांच्या लक्षात येताच उपस्थित नागरिकांमधील काही युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलाला आणि त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी नदीच्या पात्रात उड्या घेतल्या। सुमारे 2 किलोमीटर पर्यंत हे दोघे वाहत जाऊन झाडाला पकडून राहिले। बऱ्याच वेळानंतर दोघाही बापलेकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। त्या दोघांवर पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहे। यावेळी डॉक्टरांनी दोघेही सुखरूप असल्याचं सांगितले। यावेळी देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आलाय। यावेळी दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या सुमन गावंडे यांनी बापलेकांना नदीतून सुखरूप बाहेर काढणाऱ्या युवकांचं कौतुक करून त्यांना 5,000 रुपये रोख बक्षीस दिलं आहे। गाव माझा न्यूजसाठी संतोष काळेसह महादेव तायडे, बाळापूर, अकोला।